बातमी महत्वाची आहे। दादांच्या अस्थी विसर्जित होण्यापूर्वीच गलिच्छ राजकारण सुरू असं हेमलता पाटील म्हणतायत। सुनील तटकरे यांच्या नावे बनावट सही शिक्के मारून पत्र दिल्याचाही संशय असल्याचं हेमलता पाटील यांनी म्हटलंय। अजितदादांनी मला शब्द दिलेला, मग सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या असा सवाल देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी उपस्थित केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः हेमलता पाटील आहेत। नेमकं असं काय घडलं की तुम्ही गट स्थापन करायच्या वेळेला गैरहजर राहिलात? प्रदेशाध्यक्ष जेव्हा स्पष्टपणे मला म्हणतात की हे पत्र मी दिलेलं नाही, ही स्कॅन कॉपी आहे आणि कोणाच्या तरी ऑफिसमधून गेली असेल, 2 तारखेला जेव्हा मी मुंबई कार्यालयामध्ये गेले तेव्हाही प्रदेशाध्यक्ष म्हटले की मी थोड्याच वेळात तुला गटनेते पदाचं पत्र देतो। जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणतात मी पत्र दिलेलं नाहीये, शहराध्यक्षाकडे असं पत्र आहे, या अर्थी प्रदेशाध्यक्षांच्या पत्राची बनावट कॉपी कोणी काढली का? त्यांचं जुनं पत्र त्याच्यावरती नाव छापून कोणी टाकलं का? कारण 27 तारखेला जी व्यक्ती मला म्हणते तुला गटनेता व्हायचं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचं नाव पुढे करून जर कोणी असं घाणेरडं राजकारण करत असेल तर अजितदादांची कार्यकर्ती म्हणून माझा ह्या गोष्टीला विरोध आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।